नमस्कार. आज आपण TCS शेअरवर जरा सविस्तर बोलूया. हो, TCS. आपल्याकडे आहे जुलै 2025 मधली माहिती आणि ह्या माहितीनुसार म्हणजे सध्याची किंमत आहे ना ती 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा जवळपास 25% कमी आहे. म्हणजे सुमारे 3,429 रुपये. 25% कमी म्हणजे लक्षणीय घट आहे. हो ना. तर मग ह्या आकड्यांमागे नेमकं काय आहे आणि गुंतवणूकदार असोत किंवा ट्रेडर्स त्यांच्यासाठी याचा काय अर्थ होतो हे जरा समजून घेऊया आज. नक्कीच. सुरुवात कुठून करायची? फंडामेंटल्सपासनं. हो, कंपनीची मूलभूत आर्थिक स्थिती म्हणजे फंडामेंटल्स बघूया आधी, कारण आकडेवारी तर खरं सांगायचं तर खूपच आकर्षक दिसतीये. बरोबर. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे ROE तो आहे 49.60% आणि ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड तो तर 62% आहे. आहा, हे आकडे खरंच खूपच चांगले आहेत. याचा सरळ अर्थ होतो की कंपनी तिच्या गुंतवणुकीवर आणि वापरलेल्या भांडवलावर जबरदस्त परतावा मिळवतीये. खूपच कार्यक्षम म्हणायची मग तर कंपनी. अगदी. आणि अजून एक गोष्ट, PE गुणोत्तर, प्राइस टू अर्निंग रेशो, तो 25.6 आहे. म्हणजे इतर मोठ्या IT कंपन्यांच्या तुलनेत व्हॅल्युएशन ठीकठाक आहे. असं नाहीये की खूप महाग झालाय शेअर. फेअरली व्हॅल्यूड म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीवर कर्ज नाहीये. शून्य कर्ज. बरोबर. आणि कॅश फ्लो पण सातत्याने चांगला आहे. म्हणजे आर्थिक पाया एकदम मजबूत दिसतोय. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय. म्हणजे फंडामेंटल्स एकदम सॉलिड. मग शेअरची किंमत इतकी का पडलीये? इथे काहीतरी वेगळं घडतंय का? बरोबर. इथेच म्हणजे खरी मेख आहे असं म्हणायला हरकत नाही. काय आहे नक्की? आता बघा, आर्थिक वर्ष 2025 मध्ये नफ्यात वाढ झाली 5.8%. महसुलातही वाढ झाली 7.6%. हे चांगले आहे. हो. पण शेवटच्या तिमाहीचे आकडे आले ना Q4चे, ते थोडे कमजोर होते. अच्छा. म्हणजे नुकतेच आलेले आकडे थोडे निराशाजनक होते. अगदी. विशेषतः उत्तर अमेरिकेतला जो त्यांचा व्यवसाय आहे तिथे थोडी मंदी जाणवली आणि नवीन मोठे सौदे मिळवण्याचा जो वेग असतो ना तो थोडा कमी झाला. ओहो. त्यामुळे काय झालं की जरी फंडामेंटल्स चांगले असले तरी बाजारातली सध्याची आव्हानं आणि हे डील मिळण्यातला उशीर यामुळे शेअरवर दबाव आलाय. समजलं. म्हणजे एका बाजूला मजबूत आर्थिक स्थिती आणि दुसऱ्या बाजूला बाजारातली अल्पकालीन आव्हानं अशी स्थिती आहे. बरोबर. मग अशा परिस्थितीत टेक्निकल बाजू काय सांगते? म्हणजे चार्ट्स काय म्हणतात, इंडिकेटर्स काय दर्शवतात? टेक्निकल दृष्ट्या पाहिलं तर शॉर्ट टर्मसाठी म्हणजे अगदी अल्प मुदतीसाठी शेअर थोडा कमजोर दिसतोय. कमजोर? हो. म्हणजे RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स तो जवळपास 47 आहे. म्हणजे न्यूट्रल झोनमध्ये, ना फार तेजी ना फार मंदी. बरं. पण मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत ना ते मात्र किमतीत अजून घट होऊ शकते असे संकेत देत आहेत. म्हणजे बेरिश सिग्नल्स आहेत. आणि मी वाचलं की डेली चार्ट्सवर पण बरेच विक्रीचे सिग्नल आहेत. हो, आहेत. डेली चार्ट्सवर सेल सिग्नल्स दिसत आहेत. त्यामुळे टेक्निकली थोडं सावध राहायला हवं. मग महत्वाच्या लेव्हल्स कोणत्या आहेत? म्हणजे कुठे सपोर्ट मिळू शकतो आणि कुठे रेझिस्टन्स आहे? वरच्या बाजूला म्हणजे अपसाईडला 3,600 रुपये ही एक महत्वाची पातळी आहे. तिथे गेल्यावर विक्रीचा दबाव वाढू शकतो. तो रेझिस्टन्स आहे. 3,600 रुपये. ठीक आहे. आणि खालच्या बाजूला साधारणपणे 3,300च्या आसपास कुठेतरी शेअरला आधार मिळाला हवा. तो सपोर्ट झोन आहे. म्हणजे 3,300चा सपोर्ट आणि 3,600चा रेझिस्टन्स. अगदी. जोपर्यंत किंमत ती 3,600ची पातळी निर्णायकपणे ओलांडत नाही तोपर्यंत मोठी तेजी अपेक्षित करणं थोडं कठीण आहे. बरं. तर मग आता या सगळ्याचा म्हणजे फंडामेंटल्स, नुकतेच आलेले निकाल आणि टेक्निकल चित्र ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करता गुंतवणूकदारांनी काय करावं आणि ट्रेडर्सनी काय करावं? चांगला प्रश्न आहे. बघा, अल्पमुदतीचा विचार केला तर बाजारातले एकूण घटक आणि नवीन डील्स मिळायला लागणारा वेळ हे बघता शेअर अजून काही काळ तरी थोडा दबावाखाली किंवा एका रेंजमध्ये राहू शकतो. म्हणजे साइडवेज मुवमेंट. हो, बॅरिश किंवा साइडवेज. त्यामुळे जे ट्रेडर्स आहेत, जे शॉर्ट टर्मसाठी व्यवहार करतात, त्यांनी एकतर 3600च्या वर किंमत जाण्याची वाट बघावी. ब्रेकआउटचे? बरोबर, ब्रेकआउटची. किंवा मग खालच्या सपोर्ट लेवलजवळ म्हणजे 3300च्या आसपास खरेदीचा विचार करावा, पण स्टॉप लॉस लावून. आणि जे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करतात त्यांचं काय? त्यांच्यासाठी चित्र थोडं वेगळं आहे. दीर्घ मुदतीचा विचार करणाऱ्यांसाठी कंपनीचे फंडामेंटल्स अजूनही खूप मजबूत आहेत हे विसरून चालणार नाही. हो, ते तर आहेच.
त्यामुळे सध्या किंमत कमी झाली आहे, तर ही एक संधी असू शकते. म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने शेअर्स जमा करण्यासाठी, अक्युमुलेट करण्यासाठी ही वेळ वाईट नाही. अच्छा, म्हणजे एकदम मोठी रक्कम न टाकता हळूहळू खरेदी करत राहावं. अगदी. SIP सारखा विचार करू शकता, किंवा प्रत्येक घसरणीत थोडी थोडी खरेदी, पण दृष्टिकोन दीर्घ मुदतीचा हवा. ठीक आहे. म्हणजे सारांश काढायचा झाला तर TCSचे फंडामेंटल्स चांगले आहेत, पण सध्या टेक्निकल कमजोरी आहे आणि व्यवसायात थोडी तात्पुरती मंदी आहे. बरोबर. त्यामुळे अल्पमुदतीत सावधगिरी, पण दीर्घ मुदतीसाठी चित्र अजूनही सकारात्मक दिसतंय. अगदी तसंच. मजबूत पायाविरुद्ध तात्पुरती आव्हानं याचा समतोल गुंतवणूकदारांना साधावा लागेल. बरोबर. जाता जाता एक शेवटचा विचार मनात येतोय. TCSचे फंडामेंटल्स उत्तम असले तरी सध्याची जी जागतिक परिस्थिती आहे त्यात असे कोणते बाहेरचे घटक आहेत, म्हणजे समजा जागतिक IT खर्चाचे ट्रेंड्स असतील, किंवा डॉलर रुपयाचा दर, किंवा स्पर्धकांच्या काही मोठ्या हालचाली, जे ह्या 3600 रुपयांच्या रेझिस्टन्सच्या पलीकडे शेअरला घेऊन जाण्यात किंवा न जाण्यात निर्णायक ठरू शकतात. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्या सगळ्या बाह्य घटकांवर लक्ष ठेवणं खरंच खूप गरजेचं ठरेल पुढे, कारण त्यांचा परिणाम नक्कीच होऊ शकतो.